हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. काल आपण 102 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार केलेला होता. कालच्या चिंतनामध्ये 102 नंबरच्या ओवीचा विचार आणि त्यामध्ये असणाऱ्या योगारूढ पुरुषाची लक्षणं माऊलींनी जी विशिष्ट पद्धतीने सांगितलेली आहेत की ज्यांची दृष्टी सम झालेली असते, अशा ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेल्या पुरुषाचा अनुभव जो आहे तो अनुभव आणि त्याच्या संगतीमध्ये जे जातात त्यांनासुद्धा मिळणारा जो लाभ आहे त्याचाही विचार मागच्या 2-3 ओवीमधून आपण पाहिलेला आहे. ऐसेनी प्रतीती ही गवसे ऐसा अनुभव जयाता असे तोची समबुद्धी ही अनारिसे नवे जाणे. कुणाचा कसा अनुभव आहे की ज्यानं पटाकडं पाहताना, वस्त्राकडं पाहताना त्याचं लक्ष त्यातल्या असणाऱ्या सुताकडं असतं, अशी साम्यदृष्टी प्राप्त झालेली असते आणि तो पटालाही कमी लेखत नाही, कारण सुतानं त्याला धरलेलं असते. म्हणून ह्या जगाला, विश्वाला अधिष्ठान जे आहे ते ब्रह्म आहे. त्यामुळे विश्व हे सुद्धा कमी प्रतीचं नाही आहे. कारण जर उच्च दर्जाचं आहे तर कार्य सुद्धा त्याच दर्जाचं असणार आहे. म्हणून ज्यानं ही निर्मिती केली ती निर्मिती सुद्धा निर्मात्यासारखीच त्याच दर्जाची आहे असं वर्णन माऊली इथं करतात या ओवीमधून. त्यामुळं खूप वेळा असं होतं की मागच्या ज्यानं त्या निर्मितीच्या पाठीमागं असणारे जे तत्व आहे त्या तत्वाचा विचार केला नसल्यामुळं विश्व पण कमी प्रतीचं होतं आणि विश्व नियंताला आदर न केल्यासारखं होतं. ज्यावेळी ते तत्व पाठीमागं आहे आणि ते उपाधीला धरून बसलेलं आहे, जर उपाधीला धरतं तर ते तत्व आणि ती उपाधी दोन्हीही नमस्कार करण्याच्या पात्रतेचे आहेत. हा विचार फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं जशी मूर्तीला नमस्कार आपण करतो तसं मूर्तीच्या पाठीमागं असणाऱ्या तत्वाला सुद्धा नमस्कार केला पाहिजे. आपण तत्व विसरतो, काही वेळा तत्व विसरतो आणि काही जीवनमुक्त पुरुष आहेत हे उपाधीला कमी लेखतात, तुच्छ लेखतात आणि ह्या तुच्छतेमुळे या आपल्या बाळाला, आपल्या मुलाला कोणीतरी कमी लेखलेलं आपल्या आईला आवडेल का हो? नाही आवडणार. तसं सृष्टीची निर्मिती हे त्या जगनियंत्याचं बाळ आहे आणि त्याला नावं ठेवणं आणि तेच वाईट आहे असं समजणं किंवा त्याला तुच्छ लेखणं ही बाब ब्रह्मनिष्ठ त्याबरोबरच ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेल्या पुरुषाला काय होतं की त्याच्या बघण्यामध्ये ती सहजता आलेली असते. ब्रह्मदृष्टी एकदा प्राप्त झाली की तो उपाधीसहित चैतन्याला आपलंसं करतो. नुसतं चैतन्यच पाहतो नाही, चैतन्य जसं आहे तशी उपाधी आहे. उपाधी मिथ्या आहे हे जरी त्याच्या लक्षात असलं तरी सुद्धा उपाधी मिथ्या उपाधी ही त्या चैतन्यावर दिसणाराच भास आहे ना. जसा सूर्य श्रेष्ठ आहे तशी सूर्याची किरणं सुद्धा श्रेष्ठच आहेत ना. सूर्याची आभा ज्याला आपण प्रभा म्हणतो, ही प्रभा सुद्धा सूर्याची श्रेष्ठच आहे ना. म्हणून हा विचार जो आहे, जसा माझ्या जगण्यासाठी सूर्य जसा आहे तसं सूर्याची किरणं सुद्धा माझ्या जगण्यासाठी उपयुक्त आहेत असा विचार त्यामधून मांडलेला आहे. त्यामुळं उपाधीबरोबर
चैतन्याबरोबर उपाधीलाही महत्त्व देणारा हा समदृष्टी प्राप्त झालेला पुरुषाचं वर्णन या तंतुपटाच्या उदाहरणातून माऊली व्यक्त करतात. त्यामुळे हा विचार फार महत्त्वाचा आहे बरं काय. म्हणून काही ठिकाणी वाचण्यात येतं, आपल्याला शास्त्रसुद्धा सांगतं, संत सांगतात की माणसाने केलेल्या मूर्त्या ज्या आहेत, भगवंताच्या मूर्त्या आहेत, त्या मूर्तीच्या ठिकाणी आपण सर्वजण नतमस्तक होतो. माणसाने बनवलेल्या ज्या मूर्त्या आहेत, देवांच्या मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या, वेगवेगळ्या आकाराच्या मूर्त्या बनवल्या आहेत, त्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो. पण देवानं बनवलेली जी मूर्ती आहे माणूस नावाची, तिथं का आपण तुच्छतेचा विषय मध्ये आणतो किंवा का तुच्छता बाळगवतो काय समजत नाही. संत या बाबतीमध्ये फार श्रेष्ठ आहेत बरं काय. विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे. माऊली सांगतात की जशा मूर्त्या मानताय ना, मूर्त्या माणसाने केल्या आहेत, पण माणसाला देवानं केले ना, मग मूर्तीला नमस्कार करता येतो आणि माणसाला तुच्छतेनं वागवायचं, हा कुठला न्याय भगवंताला हे आवडेल का, हा प्रश्न मोठा आहे. आणि हा विचार माऊली या तंतुपटाच्या दृष्टीनं आपल्याला सांगतात. घापे घटपटा माझी दृष्टी, दिसे तंतूची सैग सृष्टी, परंतु एक वाचून गोष्टी दुशी नाही. सगळीकडे सूतच आहे हे त्याला जाणवत असतं, पण कापडाला तो तुच्छ लेखत नाही, कारण कापड अंगात घालावं लागतं. त्याला तुच्छ ठेवून काही नग्नावस्थेत आपण फिरणार आहोत काय, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. सृष्टीतल्या सगळी जी उत्पन्न झालेली भगवंताने निर्माण केलेली सृष्टी, त्याच्या उपयोगाशिवाय मी शरीराचा निर्वाह करू शकत नाही. त्यामुळे ही सृष्टी जी आहे, ही सृष्टीसुद्धा मला भगवंता इतकी प्रिय आहे अशी समदृष्टी त्या योगी पुरुषाची निर्माण झालेली असते. आणि ऐशेनी प्रतिती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे, तोची समबुद्धी आणणारीसे नव्हे जाणे. दुसरा समबुद्धी कोणता म्हणता येत नाही. ज्याला अशी दृष्टी प्राप्त झालेली आहे त्याचं वर्णन या 3 ओव्यामधून आता माऊली करतात. 102 नंबरची ओवी मगाशीच आपण मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिली. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचिनी संगे ब्रह्मभावो भ्रांतास ही. असे जे आत्मज्ञानामध्ये पारंगत असलेले जे सत्पुरुष आहेत, त्या सत्पुरुषांना ज्यांना साम्यदृष्टी प्राप्त झालेली आहे त्याला तीर्थराज, त्याचं नाव तीर्थराज आहे. सगळ्या तीर्थाला पावन करण्याचं काम ते करतात. त्यांच्या दर्शनानं समाधानाची प्राप्ती होत असते. म्हणजे जसं एखादा पुण्यपुरुष दृष्टीला दिसला की ज्याची छाप जगावरती कारण नसताना विनाकारण पडत असते, तो पुण्यपुरुष असतो. त्याला समोर आला की त्याला नमस्कारच करावासा वाटतो, तो पुण्यपुरुष ओळखावा म्हणून शास्त्र सांगत असतं. जेव्हा गोलमेज परिषदेच्या वेळी चर्चिल त्या परिषदेला हजर होते आणि गांधीजींना पण परिषदेला बोलवलं होतं. पण विस्टन चर्चिल अगोदरच सांगितलं होतं, तो फाटक्या कपड्यात असणारा जो महात्मा गांधी, ज्याला महात्मा म्हणतात, तो गांधी आला ना, कुणीही उठून उभं राहायचं नाही आणि त्याला मान द्यायचा नाही असल्या भिकारड्या पुरुषाला, कारण त्याच्या अंगावर सर्व व्यवस्थित कपडे नसतात, त्याला मान द्यायचं नाही असं अगोदर आपल्या सगळ्या त्या स्टाफला त्यांनी सांगून ठेवलं होतं. पण जेव्हा परिषदेला गांधीजींचं आगमन त्या हॉलमध्ये झालं त्यावेळी ते उठले नाहीत. त्याचे सगळे जे आहेत ते लोक जे आहेत अधिकारी उठले नाहीत. पहिल्यांदा चर्चिलच उठून उभा राहिला आणि गांधीजींना नमस्कार केला. हे पुण्यपुरुषाचं लक्षण असते बरं का. ही छाप कशामुळे पडते? कपड्यावरून नाही, तर दर्शनी प्रशस्तीशी ठावो. त्याच्याच ठिकाणी समाधान नांदतं, त्याच्याच ठिकाणी प्रसन्नता असते आणि हीच प्रसन्नता जगाला खूप काही देऊन जात असते. यासाठी जगाबद्दल प्रेमच असायला पाहिजे. जगाबद्दल जेव्हा तुच्छता बाळगाल तेव्हा भगवंत आपल्याला तुच्छ करतो. म्हणून जग ही भगवंताची निर्मिती आहे आणि आपल्याच निर्मितीला तुच्छ लेखून जो भगवंतापर्यंत जातो ते त्याला कसा तो आपलासा करेल सांगा बघू. त्यामुळं जो जगासाठी प्रिय असतो तोच भगवंताला प्रिय असतो. हा विचार इथं माऊली सांगतात. आणि जयाचिनी संगे ब्रह्मभावो भ्रांतासी, जर त्याच्या सहवासात आपण आलो तर आपल्या अज्ञान सगळी निवृत्ती, अहंकारादी सगळे विकार निघून जायला वेळ लागत नाही. म्हणून जयाचिनी संगे ब्रह्मभावो, ब्रह्मभाव आपल्या सुद्धा निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. उदाहरण घेतलं होतं आपण की रेड्यामुखी वेद बोलवणारे किंवा जड असणाऱ्या भिंतीला चालवणारे ज्ञानेश्वर माऊली, त्याचा विचार त्यांच्या सहवासानं भिंत चालायला लागली
आणि त्यांच्या शब्दाखातर रेढा बोलायला लागला. हा कसा आहे, भ्रांताशी सुद्धा ब्रह्मभाव निर्माण करण्याची शक्ती त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. हे वस्तू सामर्थ्य असतं. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, सुखासुख आम्हा झाले धरिता यांचा संग, पळाले उद्वेग सांडून. या तुकाराम महाराज म्हणतात की ते आपण त्या ओवीचं चिंतनाचा शेवट करताना हा तुकोबांचा एक ओवीचा तुकडा आपण घेतला होता अभंगाचा, की त्यांच्या संगतीमध्ये उद्वेग आणि चिंता निघून जातात. कारण त्यांना कल्पवृक्षाची उपमा आपण अगोदरच विचारात घेतलेली आहे. कारण दैन्य घालवण्याचं काम, उद्वेग घालवण्याचं काम, चिंता घालवण्याचं काम सत्पुरुष करत असतात. म्हणून हे सत्पुरुष प्रशस्तीचा ठाऊ म्हणलेला आहे. म्हणजे प्रसन्नता जिथं राहायला येते ते ठिकाण, त्यांच्या दर्शनामुळे प्रसन्नता माप वाटत असते. असा पुढे आणि वर्णन कसे करतात त्या 2 ओवीमध्ये बघा. जयाचिनी बोले धर्मजी, ज्याच्या उपदेशाने धर्म जगतो, दिठी महासिद्धी ते विये, ज्याची कृपादृष्टी आहे ना ती महासिद्धीना जन्म देते. विये म्हणजे जन्म देते. देखे स्वर्ग सुखादी ये खेळ जयाचा. ही स्वर्गादी सुखी आहेत, ही देणं ही त्याची सहज लीला आहे. विषयांची सुख देणं ही त्याच्या हातचा मळ आहे असं म्हणायचं आहे माऊलीला. त्यामुळे ते म्हणतात सहज ये स्वर्ग सुखादी ये खेळ आहे. तो खेळ आहे त्याच्या हातातला. सहजपणाने ते खेळ कौतुकानं करतात. पण त्याच्यापेक्षा मोठं काम धर्म जगतो त्यांच्या उपदेशाच्या, ह्या उपदेशाच्या मार्गदर्शनाखाली धर्माला जगणं आहे. आणि दिठी महासिद्धी ती विये, म्हणजे दृष्टी जी त्यांची जी असते कृपादृष्टी, ही ज्याच्यावर पडेल आणि त्या कृपादृष्टीचा लाभ जो घेईल तो महासिद्धीना जन्म देतो. त्याच ठिकाणी महासिद्धी असतात. अष्टमहासिद्धी असा शब्द वापरतात, शास्त्रानं वापरलेला आहे. अष्टमहासिद्धीचा जन्म होतो. म्हणजे ज्यांच्या उपदेशाने धर्माला एक नवचैतन्य मिळतं, एक संजीवनी प्राप्त होते. ग्लानी आलेला धर्म सुद्धा पुन्हा जागृत व्हायला लागतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामे युगे युगे. रामादी कृष्णादी अवतार होऊन गेले किंवा अलीकडले जे संत होऊन गेले, हे मरगळलेली समाज व्यवस्था त्यांना उठवायला लावण्याचं काम, त्यांना धावायला लावण्याचं काम, त्यांना विचारांचं खाद्य देण्याचं काम संतांनी केलेलं आहे. त्यामुळं संतांनी हे विचार पुरवलेत, उपदेशाने मार्गदर्शन पुरवलं म्हणून धर्म टिकून राहिला. नाही तर धर्म संपुष्टात आला असता. आपल्यावर जर महाराष्ट्रावर किती परकीयांची आक्रमणं झाली, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर यवनांची आक्रमणं किती पचवलीत महाराष्ट्रानं. पण एका धर्मभास्कराचा जन्म झाला की जे छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्याच काळामध्ये समर्थांसारखे आणि तुकोबांसारखे संत त्याच वेळी जन्माला आले. एकाने धर्माची शिकवण दिली आणि दुसऱ्याने धर्म टिकवण्यासाठी शस्त्र धारण केलं. दोघांच्याकडे शस्त्र आहेत बरं का. एक अस्त्र एक शस्त्र आपण म्हणूया. दोघांच्याकडे शस्त्र होती. दोघांच्याकडे म्हणजे समर्थांच्याकडे आणि तुकोबांच्याकडे संतांच्याकडे शब्दाचे हे शस्त्र होतं. आणि ही शब्दाचं शस्त्र घेतलं आणि त्यांनी धर्माला, ग्लानी आलेल्या धर्माला पुनर्जीवन देण्याचं काम केलं. आणि त्याच काळामध्ये जेव्हा छत्रपतींचा जन्म झाला, तो ही एक अवतारी पुरुष म्हणून मानला गेलेला आहे. छत्रपतीने हा धर्म टिकवून ठेवण्यासाठी हातात शस्त्र घेतलं. धर्माला ग्लानी आली होती ती घालवण्यासाठी संतांनी कार्य केलं. संतांनी धर्म स्थापित केला, म्हणजे धर्माचा उपदेश केला. आणि तो उपदेश टिकून राहण्यासाठी छत्रपतींनी हातात शस्त्र घेतलं. म्हणूनच आज आपल्याला गाथा, ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत आणि दासबोध आजही आपल्याला स्क्रिप्ट लेखनाच्या रूपात जे उपलब्ध आहेत, याचं सगळं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. नाहीतर सगळे ग्रंथ जाळून टाकले असते, नेस्त नाबूद केली असती मंदिरं महाराष्ट्रातली. पण महाराष्ट्र वाचला आणि त्या स्वराज्याचं रूपांतर त्यांनी केलं, त्याला छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या काळात होऊन गेलेले संत जे आहेत, हे संत तुकोबाने आपल्या अभंगाच्या द्वारे, समर्थांनी आपल्या मनाच्या श्लोकाच्या द्वारे जगाला जीवन प्राप्त करून देण्याचं काम केलं. त्यांच्या उपदेशानं धर्म जगतो असं जे म्हणतात. जयाचे बोले धर्म जे, ज्यांचे शब्द आहेत ना हे तलवारीसारखे काम करू लागलेत. लोकांच्या मध्ये एक स्फुल्लिंग निर्माण केलं. आपण कोण आहोत, आपण काय करायला लागलोय याची जाणीव करून देण्यासाठी गाथेतले अभंग, समर्थांचे दासबोधामधल्या ओव्या
आणि मनाचे श्लोक आणि करुणाष्टक ही सगळीच जागृतीची एक ठिकाणं झाली, म्हणून धर्म जागवतात म्हणतात. हा विचार फार महत्त्वाचा आहे बरं काय. म्हणजे संतांमुळे धर्म टिकतो, अन्य काळामध्ये धर्म टिकणार नाही. ही कुठलीही गोष्ट नुसत्या धर्माचा उदय किंवा एकाच नुसत्या एखाद्या संतांचा जय म्हणून हे संपणार नाही सगळं. त्यासाठी अध्यात्म जगवायचं असेल ना, तर अध्यात्म जगवण्यासाठी धर्माचा उपदेश जो संतांनी केलेला आहे त्या उपदेशाला साजेसं आपलं वर्तन असायला पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट, तो धर्म टिकवण्यासाठी आपली मदत कुठं होती का हे पाहिलं पाहिजे. या दोन्ही गोष्टीचा विचार या ओळीमध्ये माऊली सांगतात. जयाची नाव तीर्थ राहो, जयाचिनी बोले धर्म जिये, आणि दिटी महासिद्धीची वेळ. त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये महासिद्धी जन्म घेतात. म्हणजे त्यांना एक प्रकारच्या सिद्ध्या, त्या अनिमा गरिमा वगैरे सिद्धींचे नाव आहेत. आपण तिकडे काही जायचं नाही आणि आपल्याला सिद्धी प्राप्त करून घ्यायची इच्छा ठेवायची नाही. आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, देवाला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि तो आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून स्वर्गादी सुखे जे आहेत हा त्यांचा हातचा मळ आहे हो. साधी विषयाची सुख प्रदान करायला त्यांना काय सोपं आहे की नाही. एवढं जर धर्माला संजीवनी देतात उपदेशाच्या द्वारे आणि त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये महासिद्धी जन्म घेत असतील, तर त्यांना स्वर्गादी सुख ही त्यांच्यासाठी खेळणी आहेत, सहज खेळता येण्यासारखी. म्हणून वर्णन करताना माऊलींनी वर्णन केलेलं आहे. संतांचं वर्णन करताना आत्मज्ञानी चौकडी संत जी माझी रुपडी, ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. या संतांच्याकडे दृष्टी कशी, एखादा लोभी माणूस किंवा एकदा इच्छेनं व्यापलेला माणूस जो असतो ना, हावरट माणूस म्हणलेला, त्या हावरट माणसाची दृष्टी जशी असते तशी दृष्टी आपली संतांच्याकडे असली पाहिजे. का तर ते आत्मज्ञानामध्ये पारंगत आहेत. जे शुद्ध असलेलं आत्मज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि हे संत भगवंताची रूपं आहेत. आता स्वतः माऊली सांगतात बरं काय, सगळे संत हे भगवंताची, संत ही माझी रुपडी. रुपडी शब्दाचा अर्थ आहे हे आकाराला आलेलं ब्रह्मच आहे. मग तुकोबा असतील, ज्ञानोबा असतील, समर्थ असतील, समर्थ रामदास असतील, किंवा नाथ महाराज असतील, कबीर महाराज असतील, अलीकडील काळातले गोंदवलेकर महाराज असतील, स्वरूपानंद स्वामी असतील, अक्कलकोटचे स्वामी असतील, ही सगळी आकारानं आलेलं मनुष्य देह घेतला, पण खरं आकारानं आलेलं ते परब्रह्म आहे. ही जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे की त्यांच्या उपदेशानं धर्म जगतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या दृष्टीनं महासिद्धी जन्माला येतात. म्हणून एवढं त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. केवढं सामर्थ्य आहे. तुकोबाज म्हणतात, अंगी ऐशे बळ रेडा बोले. काय बळ आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या शब्दात काय बळ आहे बघा. धर्म आणि उपदेशानं धर्म का जगतो, तर त्याला कारण म्हणलेलं आहे, अंगी ऐशे बळ रेडा बोले. मगाशीच आपण वर्णन केलेलं आहे की ज्यानं वेदाच्या ऋचा म्हणून दाखवल्या, आणि या वेदाच्या ऋचा म्हणून दाखवणारा रेडा हा सामान्य राहिला नाही. मगाशी म्हणले नाही, जयाची निसंगे ब्रह्मभाव भ्रांताचेही, भ्रांत असलेल्या रेड्याला सुद्धा ब्रह्मभाव प्राप्त झाला. आपणच विचार केलाय, जगात कुठं मंदिर असेल काय रेड्याचं, पण आपल्याकडं आहे महाराष्ट्रामध्ये. का, जो रेडा ब्रह्मभावानं युक्त होऊन वेदाच्या ऋचा बोलला त्याचं मंदिर झालं. आता या रेड्याला बोलवणारे कोण होते, हा महत्वाचा मुद्दा आहे. हे बोलवणारे आहेत हे संत आहेत. आणि त्यामुळं संत ही आत्मज्ञानामध्ये पूर्ण झालेली आणि ज्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि शास्त्राचा आधार आणि संतांचा उपदेश आहे. धर्म कुठून निर्माण होतो, तर संतांच्या लेखणीतून, शब्दातून धर्म प्रकट होत असतो, त्यांच्या आचरणातून धर्म प्रकट होत असतो, त्यांच्या उपदेशातून धर्म प्रकट होत असतो. आणि म्हणून त्यांचे शब्द, त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य, त्यामुळं धर्माला एक प्रकारची संजीवनी प्राप्त होते. आणि त्यांच्या दृष्टीमध्ये मला वाटतं अद्वैत मकरंदमध्ये सुरुवातीचा श्लोक आहे, कटाक्ष किरणांचा अंत महाबोधाय नमः, महामोहाब्दये नमः, अनंत आनंद कृष्ण आहे जगन्मंगल मूर्ते. परमपूज्य काकांनी त्याच्यावरती भाष्य केलंय, कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आठणे, घडो जये त्या श्रीकृष्णे वंदू आता. ती ओळी परमपूज्य काकांनी त्याच्यावरती तयार केलेली आहे. ज्यांच्या कटाक्षामुळं मोहसमुद्र आटून जातो. म्हणजे समोर असलेल्या जीवाचा अज्ञान आणि अज्ञान अंधकार संपून जातो. मोहादी सगळे विकार निघून जातात.
केव्हा त्यांचा कटाक्ष पडल्यानंतर, म्हणजे तो म्हणतात दिटी महासिद्धी ती विये. कुठली महासिद्धी मिळणार आहे तर सिद्धी म्हणजे मोक्षसिद्धी प्राप्त होते. सिद्धी म्हणजे तो त्या मोक्षापर्यंत कैवल्यापर्यंत जाऊन पोचतो, एवढ्या त्यांच्या दिटीचं सामर्थ्य आहे. दिटी म्हणजे दृष्टी, त्या दृष्टीचं सामर्थ्य आहे. माऊलींची उभी फार सुंदर आहे की दिठी जयावरी झळके की तो पद्मकरी माता पारुके तो जीवची परी तुके मैशेशी. माऊली काय बोलतात बघा, हे दिठी जयावरी झळके, ही दृष्टी गुरूंचं वर्णन करताना, निवृत्तीनाथांचं वर्णन करताना माऊलींची लेखणीतून ही उभी बाहेर पडलेली आहे. हे दिठी जयावरी झळके, ज्याच्यावरती या दिठी पडते, दृष्टी पडते, का पद्मकरू माथा पारुके, आणि ज्याच्या डोक्यावरती यांचा हात बसतो, तो जीवची परी तुके महिषेशी. त्या जीवाची तुलना भगवंताशी का करू नये, तुके महिषेशी, त्या जीवाची तुलना ईश्वराशी होणार. म्हणजे तो जीव काय होतो, दिटी महासिद्धी ते विये, त्यांना महासिद्धी प्राप्त होतात. या शब्दाचा अर्थ आहे त्यांना मोक्ष सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून पुढे म्हणतात देखे स्वर्ग सुखादी ये खेळ द्यायचा. असे हे खेळ जो आहे, साध्या साध्या सुखांचा खेळ, ही सहज त्यांची लीला आहे. स्वर्ग सुख देणं, विषय सुख देणं ही त्यांची अगदी छोटी लीला आहे. पण त्या सुखाच्या पलीकडची जी गोष्ट आहे, तो धर्माचं संजीवन आणणं, धर्माला संजीवनी आणून प्राप्त करून देणं आणि आपल्या दृष्टीच्या द्वारे मोहाचा अंधकार नष्ट करणं, हे मोठं कार्य संतांनी केलेलं आहे. त्यामुळे हे योगारूढ पुरुष जे असतात, या योगारूढ पुरुषांची दृष्टी ब्रह्मदृष्टी झालेली असल्यामुळं सगळीकडे ब्रह्मभावच निर्माण करतात. त्यांच्या शब्दामध्ये स्वतःचा काही स्वार्थ नसल्यामुळं निस्वार्थीपणाने तोंडातून आलेले शब्द हे कुणाचं तरी भलं करूनच जातात. आणि त्यांनी कुठल्या प्रकारची इच्छा ठेवलेली नाही. निस्पृह होऊन जगले, ते निस्वार्थी होऊन जगले. आणि निस्पृहतेच्या ठिकाणी, निस्वार्थाच्या ठिकाणी धर्म नांदतो. म्हणून शब्दाने जयाचे नी बोले, धर्म जे हा शब्दप्रयोग जो माऊली वापरतात तो त्या अर्थानं वापरलेला आहे. पण तोही विचार या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. इथं माऊलीने संतांच्या उपदेशाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि त्या योगारूढ पुरुषाची दृष्टी जी असते तर ती दृष्टी मांगल्य निर्माण करते, जगामध्ये समाजामध्ये शुभ निर्माण करते. शुभ आणि मांगल्य निर्माण करण्याचं काम त्यांच्या नुसत्या कटाक्षानं होत असतं. इतकी दिठी त्यांची प्रेममय असते, इतकी दृष्टी त्यांची कृपा पाजरत असते. म्हणून कृपेचा कटाक्ष जो आहे तो श्रेष्ठ दर्जाचा आहे. पुढे 104 नंबरची ओवी, विपाये जरी आठवला चित्ता. विपाय म्हणजे चुकून, विपायाला शब्दाचा अर्थ आहे अकस्मात, अचानकपणे. अशा पुरुषाची मनाला, चित्ता म्हणजे मन, अंतःकरणाला जर आठवण जर झाली, विपाये जरी आठवला चित्ता, अकस्मातपणे अशा पुरुषाची जरी आठवण झाली तरी तो आपली योग्यता त्याला देतो. अरे बापरे, किती मोठं वर्णन केलंय बघा. म्हणून संतांना का आठवावं बघा, श्री गुरूंना का आठवावं बघा. म्हणजे देवाच्या पलीकडं त्यांचं स्मरणाचं महात्म्य ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. संतांना नुसतं त्यांची आठवण जरी झाली तरी ते आपलं स्थान त्याला देतात, योग्यता प्राप्त करून देतात. म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये राहावं, त्यांच्या स्मरणामध्ये राहावं, त्यांची नावं घ्यावीत, म्हणजे संतांची नावं घ्यावीत. देवाच्या नावाबरोबर संतांची नावं घ्यावं. हे असो तया ते प्रशंसिता लाभाती. हे वर्णन पुरे झालं म्हणतात ते. का तर त्यांचं वर्णन करण्यात सुद्धा मोठा लाभ आहे, हे निश्चित आहे. लाभ अति म्हणजे लाभ आहे त्यांचं वर्णन करण्यासाठी. म्हणून संतांची वर्णन करावी. आपण आपल्या मुलाबाळांची वर्णन करतो, मुलांची, जावयांची, प्रॉपर्टीची वर्णन करतोय की नाही. पाहुण्यापर्यंतचं मोठेपण सांगतो, आपलं प्रपंच अगोदर सांगतो, नंतर आपण पाहुण्यापर्यंतचा प्रपंच सांगत असतो. हे वर्णनच आहे ना. हे वर्णन मिथ्या प्रपंचाचं वर्णन आहे. पण त्याऐवजी कुणाचं वर्णन करावं तर वर्णन करताना संतांचं वर्णन करावं, संतांच्या ग्रंथांचं वर्णन करावं, त्यांचं महात्म्य वर्णन करावं. ज्यावेळी त्यांची नुसती फक्त आठवण येते ना, तेव्हा सुद्धा ते आपली स्वतःची पदं त्याला देतात. आपण दुसऱ्याची पदं हिसकावून घेतो.
आणि हे काय करतात बघा, आपलं पद त्याला देतात, ज्याने माझी आपली आठवण काढली त्याला. किती सोपी गोष्ट पण माऊलींनी सांगितलेली आहे साधनेतली. साधन करताना श्री गुरुना संतांना आठवावं. म्हणजे ज्या संतांच्या ग्रंथांचा आपण अभ्यास करतो त्या ग्रंथांच्या ग्रंथकर्त्याचं स्मरण करावं, त्यांची कृपा संपादित करावी. आणि या कृपेनंच आपल्याला एक प्रकारचा मोठा लाभ होतो, सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचा लाभ होतो. आणि नुसतं तसंच नाही, त्याची आठवण करावी, पण आठवण करण्याबरोबर त्यांचं स्तवन पण करावं. प्रशंसिता, त्यांचं स्तवन करणं फार गरजेचं आहे. म्हणून फक्त जरी आठवण जरी नुसती झाली त्यांची अकस्मात, तरी ते आपलं पद, आपली योग्यता त्यांना प्राप्त करून देतात. मग त्याचं वर्णन केलं तर केवढा मोठा लाभ होईल. नुसत्या आठवणीने जर त्यांचं पद मिळतं तर वर्णन केल्यामुळं काय होईल, त्यांना जो मोक्षभाव, त्यांना जो ब्रह्मभाव प्राप्त झाला, त्यांना जी ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली, ते आपल्याला सुद्धा देतील. आपलं पद देतील या शब्दाचा अर्थ काय, त्यांच्याकडे कुठलं पद आहे, मोक्षपद आहे. काय ते कुठले चेअरमन असतात, चेअरमन नसतात. आणि चेअरमन असतात ते काय गुरुपदाला योग्य नसतातच ना. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण सामाजिक या पदामध्ये गुंतलेल्या लोकांना गुरुपदाचं काय महात्म्य आहे ते कसं कळेल सांगा बघू. त्यामुळं असे कुठले गुरु आपल्याला जास्त बघायला मिळत नाहीत की ते मोठ्या कुठल्या तरी पदावर आहेत, ते पद भोगतात, किंवा ते पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत आणि गुरु आहेत. असं कधी होत नाही. किंवा ते मुक्त आहेत आणि पदावर आहेत, असं जोडी जमत नाही त्याची. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी इथं आहे, ते आपलं पद देतात म्हणजे त्यांच्याकडे कोणतं पद आहे, आनंद हे पद आहे, ज्ञान हे पद आहे, मोक्ष हे पद आहे. त्या मोक्षपदाची प्राप्ती करून ते देतात, आपली योग्यता देतात. म्हणजे काय, आपण ज्या योग्यतेवरती स्थानावरती बसलेलो आहे ते शाश्वत स्थान जे आहे ते शाश्वत पदाची प्राप्ती करून देतात. फक्त त्यांच्याशी शरण यावं लागेल, त्यांची आठवण काढावी लागेल. 18व्या अध्यायामध्ये फार सुंदर एक श्लोक येऊन जातो बघा भगवद्गीतेचा. तर काय म्हणते भगवान बोलतात काय बघा, त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्स्यासि शाश्वतम. 18व्या अध्यायामधला श्लोक आहे, मला वाटते 62 नंबरचा असेल कदाचित. तर त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, आपले सर्व भाव, स्मरण हा एक भाव आहे आणि वंदन आणि स्तवन हा एक भावच आहे. आपण त्यांचं स्तवन करायला पाहिजे, त्यांना वंदन करायला पाहिजे आणि त्यांचं स्मरण करायला पाहिजे. म्हणजे स्मरण, वंदन आणि स्तवन हे जर भाव सगळे जर त्यांना अर्पण केले, त्वमेव शरणं गच्छ, आणि शरण आलो सर्व भावेन भारत, तर काय करतात ते, तत्प्रसादात, त्याचा प्रसाद म्हणून आपल्याला ते काय देतात, तत्प्रसादात पराम शांती, परम शांतीचा लाभ करून देतात. ही विश्वात न सापडणारी शांती आहे बरं का. विश्वाच्या पलीकडं असणारं हे राज्य आपल्याला त्या साम्राज्याचा राजा बनवतात. ते कधी त्यांच्या नुसत्या आठवणीनं, अकस्मात जरी आठवण झाली तरी सुद्धा ती आपल्याला ते पद, शाश्वत पदाची प्राप्ती करून देतात. आणि प्रसादात, तत्प्रसादात पराम शांती, शाश्वत पद काय, तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्स्यासि शाश्वतम, त्याला शाश्वत पद देऊन टाकतात. इथं काय म्हणलंय, तरी ती आपली योग्यता, ती आपली योग्यता देतात. म्हणजे काय, ज्या शाश्वत पदावर ते स्थानापन्न असतात ते पद म्हणजे शाश्वत, ती शाश्वत आणि शांतीचा लाभ करून देतात. अहम वाचा चित्तांग देवो नियाचरण रेग मोदिका गांग दिगाले जैसे तयाचिनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतु होऊनी स्वानंदे स्वरूपीची रमसे. तू जर असाच त्यांना जर शरण आलास अशा तुझ्या सर्व भावानं, तर सर्वोपशांती प्रमदे आणि कांतु होऊनी स्वानंदे स्वरूपीची रमसे. माऊलींचं भाष्य आहे त्या श्लोकावरचं, बघण्यासारखं भाष्य आहे 18व्या अध्यायातलं. ते बोलतात की सर्व भावानं यांचं आठवण काढावी, सर्व भाव एकत्र करावं आणि त्यांचं स्तवन करावं आणि सर्व भावानं त्यांना वंदन करावं. म्हणजे ते आपलं ठिकाण, आपलं पद, शाश्वत पद, ते भाल करायला मागे पुढे बघणार नाहीत. म्हणून त्यांची नावं घ्यावी. काय म्हणायला बिघडलं, ज्ञानदेव ज्ञानदेव सारखं म्हणावं. नाथांचा अभंग आहे बघा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता
ज्ञानदेव देतो, वसुदेवची होतो अखंड वदनी व देतो. तो वसुदेवाला पात्र होतो, वसुदेवची होतो अखंड वदनी व देतो. जर मुखानं सतत त्याचं वदन चालू असेल, मुखानं त्याचं नामाचं गुणगान स्तवन चालू असेल तर, म्हणजे काय म्हणता नाथ महाराज म्हणतात, ज्ञानदेवांसाठी बोललेत बरं काय. ज्ञानेश्वर माऊलींचं नुसतं नाव घेतल्यामुळं सुद्धा आपल्याला वासुदेव होण्याची पात्रता निर्माण होते. वासुदेव शब्दाचा अर्थ काय, साक्षात भगवंत म्हणून निर्माण, म्हणजेच काय देतात, मोक्षपद प्राप्त करून देतात. भगवंत होणं म्हणजे काय होणं, तर ते स्वरूप मी आहे असं स्वतःला ओळखणे, अशा पदाची ते प्राप्ती. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, वसुदेवची होतो अखंड वदनी व देतो. ज्ञानेश्वर माऊलींची उभी आहे 18व्या अध्यायामध्ये, फार सुंदर उभी आहे. ते संताबद्दलच बोलतात, म्हणतात संत ही माझी रुपरी ते दृष्टी पडो आवडी कामिनी देशी. मगाशी उभ्या पण ती पाहिली 18व्या अध्यायातलीच. त्यानंतर म्हणतात, तैसे हरपले आपणा ते पावे, ते संतांते पाहता घेवसावे. आपल्याला जे हरवलंय असं आपल्याकडे वाटतं, ते कुणाला विचारल्यावर सापडेल आपल्याला, ते संतांता पाहता घेवसावे. जर त्यांचं दर्शन आपण घेतलं ना तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. मग काय करावं म्हणतात माऊली, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपल्या ओवीशी संदर्भ आहे बघा त्याचा. वानावे ऐकावे, वानावे म्हणजे प्रशंसिता, आणि ऐकावे म्हणजे त्याची आठवण करावी, आठवला चित्तात. वाहनावे ऐकावे तेची सदा. त्यांना ऐकायचं म्हणजे काय करायचं, मुखानं त्यांचं नाम घ्यायचं आणि ते कानानं ऐकायचं. आणि दुसरं वानावे वाणावे म्हणजे त्यांचं स्तवन करावं, त्यांचं महात्म्य वर्णन करावं आणि त्यांनाच वंदन करून त्यांना म्हणावं की तुमची योग्यता मला प्राप्त करून द्या. तुमचा मोक्ष जो आहे ना, तो मोक्षाने आनंद, त्या आनंदाचा वाटेकरी मला करा. म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. माऊलींनी वर्णन 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर केलेलं आहे बरं काय. तेही प्राणापरते. भगवंत काय बोलतात बघा, प्रिय भक्तासाठी बोललेलं ही वाक्य माऊलीने ओवींच्या द्वारे टाकलेली आहेत बरं काय. प्रिय असतो ना भक्त, त्या प्रिय भक्ताबद्दल बोलतात भगवान श्रीकृष्ण बघा, तेही प्राणापरते, आवडती हे निरुते. मला दुसरं कोण आवडत नाही बरं का, माझ्या प्राणापेक्षा प्राणापरते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. माझ्या भक्तांचं चरित्र जो प्रशंसा करतो, माझ्या भक्ताचं गुणगान करतो, म्हणजे संतांची गुणगान करतो, तो मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. काय विचार सांगितलाय बघा माऊलींनी सांगतात 12व्या अध्यायामधली उभी आहे ते म्हणणे, तेही प्राणापरते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. ते भक्त चरित्राचे जी प्रशंसा करतात आणि गुणगान गातात, मग आपल्याच भक्ताचं गुणगान गायलेलं देवाला आवडणार नाही काय. जे भक्त त्यांना प्राणापेक्षाही प्रिय आहेत, अशा प्राणाप्रिय असणाऱ्या भक्ताचं गुणगान केल्यामुळं ते गुणगान करणारे सुद्धा देवाला प्राणापेक्षा प्रिय होतात. हा मुद्दा फार सुंदर आणि महत्त्वाचा मुद्दा ह्या ओवीमधून आपल्याला बघायला मिळतो. म्हणून म्हणजे विपाय जरी आठवता चित्ता, जरी जराशी आठवण झाली तर त्यांच्या लेखणीतून बाहेर पडलेल्या ओव्याने अभंग म्हणत राहावं, गुणगुणत राहावं. त्यांचेच अभंग म्हणावे. त्यांचे अभंग म्हटल्यामुळं, त्यांच्या ओव्या गुणगुणल्यामुळं आपण त्यांच्या समीप राहतो, त्यांच्या संगतीमध्ये राहतो. म्हणून सतत त्यांचं स्मरण करावं. स्मरण हे सहवासाठी आहे आणि नाम ही काय आहे, स्मरणशाला आपण म्हणतो. नाम हे जे आहे, नामस्मरण शब्द आपण म्हणतो. नाम हे त्यांच्या गुणगान करण्यासाठी आहे आणि स्मरण ही जे आहे ते त्यांच्या सहवासासाठी आहे. स्मरणातून सहवास मिळतो आणि नामातून स्तवन होतं. स्मरण आणि स्तवन स्मरण आणि त्याची प्रशंसा, या दोन्ही गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात ना, त्यावेळी संत खुश होतात. मग काय, संतांच्याकडे मागणी मागितलेली आहे म्हणून मागावं कोणाकडे, देवापेक्षा संतांच्याकडे मागावं. संत आपल्याला आपलं पद देतात. देव देणार नाही बरं काय आपलं पद कधी, कारण घेशी तेव्हा देशी, ऐशी उदाराची राशी. नामदेव महाराज म्हणतात, तू काय देणार आहेस मला, माझ्याकडनं काहीतरी काढून घेशील आणि त्याबद्दल काहीतरी देशील. आमच्याकडे इकडं नाही तसं. संत आमचे असे आहेत की काय घेता, लाभावी नाही प्रीती, तरी लाभावी नाही प्रीती.
काय नवं आहे तुमच्याकडं, नसतं नको नसला तरी ते प्रेम करतात आमच्यावरती. त्यामुळे जागा कोण देतात, आपली योग्यता कोण देतात, तेच बघतात. आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुकाराम महाराज बरोबर सांगतात बघा. आपणासारखी करती तात्काळ म्हणजे तरी ती आपली योग्यता, त्यांची योग्यता आपल्याला प्राप्त करून देतात. आपणासारखे करतात म्हणजे शरीर आपल्यासारखं करत नाही. दुसरी गोष्ट, ते निरोगी आहेत, संत निरोगी आहेत, मला निरोगी करत नाहीत. मुद्दा बघा, हे शरीराच्या लेवलनं आपण बघत नाही, तर त्यांनी जी भाव अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे किंवा त्यांना जो ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली आहे, ती ब्रह्मदृष्टी आपल्याला प्रदान करतात. मग आपल्याला आणखीन काय हवं सांगा बघू, यापेक्षा मोठा लाभ कोणता? तर या ती प्रशंसेचा लाभ आती, ह्याच्यापेक्षा मोठा लाभ आणि कुठला आहे सांगा? हीच धन्यता आहे ना, जगण्याची कृतार्थता हीच आहे ना. म्हणून संतांना, म्हणून पडवून राहीन ते ठाई उगाच संतांची अपाय, तुकाराम महाराज म्हणतात. का तर ते म्हणतात, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती. तुझं ज्याच्यावरती प्रेम आहे तुझ्यावर, अखंड जया तुझी प्रीती, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांचीच मला संगती दे, तुकाराम महाराज म्हणतात. मला दुसऱ्यांची संगती देऊ नकोस. ज्यांचं प्रेम तुझ्यावर आहे ना त्यांची संगती आहे. मग त्यांचं उच्चिष्ट मी सेवन करेन, त्यांचं उस्तरी खाईन, त्यांच्या घरात कुत्र्यासारखा पडून राहील. काय म्हणतात, पडून राहीन तई ठाई उगाच संतांची ये पाय, न मागे न करी काय तुझी आन गा विठ्ठला. तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे, अभंग विचारात घेण्यासारखा. थोडंसं त्याचा संदर्भ आला म्हणून आपण आता विचारात घेतला. पण खरी गोष्ट कोणती आहे बघा, त्यात लाभ कशात आहे, तर लाभ त्यांना आठवण्यात आणि त्यांची प्रशंसा करण्यात आहे. दोन गोष्टी सांगितल्या तिथं, आणि त्या दोन गोष्टी आपण फॉलो. आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हे तुकाराम महाराजांचं उद्गार जे आहे ते उद्गार त्यावरून सांगितलेले आहे. म्हणून या 102, 103 आणि 104 ओव्या ज्या आहेत ह्या आपण नोंद करून घेण्यासारख्या आहेत बघा. या नोंद का कराव्यात, तर योगारूढ पुरुष जो आहे तो योगारूढ पुरुष न बोलता आपण संत हा शब्द वापरला. मगापासून आपण जे बोलायला लागलोय ती योगाची भाषा बोललो नाही. योगाची भाषा कोण बोलते, भगवद्गीता बोलते, ज्ञानेश्वरी संतांची भाषा बोलते, भक्तीची भाषा बोलते. म्हणून योग तिकडं आपल्याला बघायला मिळतो आणि इथं भक्ती बघायला मिळते. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दामध्ये संतांचं महात्म्य कसं आणि योगारूढ पुरुषाचंच ते आहे. फक्त योगारूढ पुरुष न म्हणता त्यांना काय म्हटलेलं आहे, ब्रह्मभाव प्राप्त केलेले, समबुद्धी प्राप्त झालेले असे जे पुरुष आहेत, हे पुरुषच आपल्याला त्यांची जागा देऊ शकतात. मग कुणाच्या जागेसाठी विचार करावा आपण बघायला पाहिजे. नाही, आपल्याला प्रपंचातली जी सगळी जी पदं आहेत या पदाच्या मोहातून, कारण आपल्या पदाच्या पाठीमागं दुसरा टपलेला असतो. आपण जर एखाद्या पदावर जर बसलो ना संसारातल्या, तर त्या पदावर आपण बाप असू किंवा आणखीन कुठेतरी चेअरमन असू, आणखीन कोणतरी काहीतरी आपण असू, तर त्या ठिकाणी हा एकदा कधी रिटायर होऊन जातो आणि मला हा पद मिळतं असं पाठीमागं म्हणणारे खूप असतात, पुष्कळ लोक असतात. म्हणजे अगदी त्यांचा मत्सर सुद्धा करायला लागतात. हा जावं एकदा, जात नाही तर मरू दे तरी एकदा, नंतर मला हे पद मिळणार आहे. बाप जर किल्ली देत नसेल ना तिजोरीची, आणि तिजोरीत तरी भांडार आहे, आणि हा बाप बापाच्या पदावर आहे ना, त्यामुळे तो देतच नाही याला काय, तर तो आता काय म्हणत असेल, तर हा बाप जेव्हा निघून जाईल ना तेव्हा मलाही तिजोरीची किल्ली हातात मिळेल. असं पद हे आहे का? हे पद असं नाही, हे पद शाश्वत आहे आणि या पदामध्ये मोक्ष आनंद आहे, ब्रह्मानंद आहे. हा परम विषयातल्या आनंदाचा विचार इथं केलेला नाही. म्हणून हेच पद प्राप्त व्हावं अशी इच्छा आपण ठेवावी. दुसऱ्या पदाची अभिलाषा न ठेवता याच पदाची इच्छा ठेवावी. संतांच्याकडं मागताना, भगवंताकडं मागताना याच पदाची मागणी करावी, अन्य काही मागू नये. न मागणे, न काही न मी मागणार नाही तुझ्याकडं असं म्हणतात. मागणे ते तुझी प्रती आहे, देशील तरी पायी पांडुरंगा, या संतांशी निर्वी ह्याची मदत देईल, आणि तुझे काय न मागे तुझं. काय तुकाराम महाराज म्हणतात, ह्या संतांना माझ्याशी आपलेसं करून घे, मला तुझं काय नाही, मी तुझ्याकडे मागणी मागावं का, ते तुझे प्रिय भक्त आहे. आणि ते भक्त कशी त्यांनी भक्तीचा भाव निर्माण प्राप्त करून घेतला मला कळायला तरी पाहिजे.
त्यासाठी मी तुझ्याकडे मागतोय फक्त काय, तर या संतांना माझ्याबरोबर यायला सांग तेवढं, मला त्यांच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घे. त्यांचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे, पण त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये घेतील काय संत? कधी घेतील? ते योग्यता प्राप्त होण्यासाठी त्यांचा आठव आणि त्यांची प्रशंसा, ह्या दोन गोष्टी आपण प्राप्त करून घेतल्या पाहिजेत, म्हणजे ते आपल्याला त्यामध्ये घेतील. ह्या 3 ओव्या फार सुंदर आणि संतांचा योगारूढ पुरुषांचं वर्णन करणारे आहेत. पुढे 10वा श्लोक सुरू होतो आणि आता योगिक क्रियेला आता आपण सुरुवात करतोय. ह्या 3 श्लोकामध्ये म्हणजे 7, 8, 9 हा 7, 8 आणि 9 या 3 श्लोकामध्ये योगारूढ पुरुषाची, स्थितप्रज्ञांची किंवा भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत. आता यापुढे योगाची प्रक्रिया आहे, योगातून ध्यान आणि ध्यानाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी लागणारा जी पात्रता आहे, ही पात्रता कशी असायला पाहिजे याचं वर्णन भगवद्गीता करणार आहे. आणि भगवद्गीतेतलं वर्णन त्याप्रमाणेच ज्ञानेश्वर माऊली करणार आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी फारसं महत्त्व या क्रियेला दिलं नसलेल्याचा आपल्याला अनुभवाला येईल त्यांच्या पुढच्या ओव्यामधून. आपण 10वा श्लोक जेव्हा बघू तेव्हा 10व्या श्लोकाचं निरूपण माऊलींचं जर बघितलं तर त्या असणाऱ्या श्लोकाशी थोडासुद्धा संबंध त्यांनी ठेवलेला नाही, आणि ते असे इतके रमून गेले भक्ताचा आणि भगवंताच्या प्रशंसेमध्ये ज्ञानेश्वर माऊली, की आपल्यालाच कळत नाही आपण योगाचा अध्याय बघायला लागलोय, 6वा अध्याय. ह्या आपल्याला विसरून जाण्यासारखी योजना ज्ञानेश्वर माऊलींची मांडणी ओव्यामधून आपल्याला बघायला मिळणार आहे. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.